किचनमधला हा छोटासा बदल जरी दिसत असेल ना तरीसुद्धा हे सगळं आवरण्यासाठी मला रात्रीचे 12 वाजले होते. कसं ते सांगतेच. त्या अगोदर सकाळी उठल्या अगोदर स्वयंपाकाला लागले, कारण मनू उठण्याच्या अगोदर मला ह्या गोष्टी सगळ्या आवरून घ्याव्या लागतात. कारण आता डाएट स्टार्ट केल्यापासून मला गोष्टी पण थोड्याशा जास्त बनवाव्या लागतात आणि सोबतच मनू उठली तर मग ती मला काहीच करायला देत नाही. काल मी तुम्हाला दाखवलं होतं की मी काही डाळी भिजत घातल्या आहेत, कारण मला आप्पे बनवायचे होते आणि रात्री मस्त वाटणसुद्धा वाटून ठेवलं होतं. आणि बघा किती छान असं हे फ्लफी झालेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी मिरची घातलेली आहे, जेणेकरून मनूसुद्धा ते खाईल. मनूचे खाण्यासाठी भरपूर नखरे आहेत, म्हणजे तिने एक जरी खाल्लं ना तर ते खूप झालं, पण तरीसुद्धा माझं असतं की चला आपण जे बनवतो ना तेच मी तिला खायला देईल. मस्त असे आप्पे रेडी झाले होते. त्याच्यानंतर आप्प्याचा नाश्ता केला आणि सोबतच मनू उठली होती तर तिला घेऊन थोडंसं बाहेर गेले, कारण तिला बाहेर खेळायला खूप आवडतं. स्पेशली आम्हाला जेव्हा मनीमाऊ दिसते ना तेव्हा खूप आनंद होतो. त्याच्यानंतर इव्हिनिंगच्या वेळेला मनू छान अशी रमली होती. म्हटलं चला आपलं एक शूट करायचं तर ते करून घेऊयात. पण मनूचा मूड कधी कसा असेल काहीच सांगता येत नाही, त्यामुळे तिचा मूड बदलला आणि सगळा जो काही पसारा आहे तो माझा तसाच राहून गेला. संध्याकाळी जेवण वगैरे झाल्याच्या नंतर छान यांच्या मदतीने मी ही सगळं आवरून घेतलं आणि छोटासा किचनमधला हा बदल किती छान दिसतोय ना, मला कमेंट करून नक्की सांगा.